मी आता हीच प्रतिक्रिया घेऊन हेमंत कांबळेचे मनसेचे प्रवक्ते आहेत, मी त्यांच्याकडे येतोय। अगदी थोडक्यात मला सांगा हेमंतजी, जर तसं झालं तर मग येत्या काळामध्ये राज ठाकरे हे नेमकी त्यांची भूमिका काय असेल आणि पक्ष नेमकं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणता निर्णय घेऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे ना की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची जी बाउंड्री आहे ती महाराष्ट्रासाठी आहे। तेव्हा महाराष्ट्र, मराठी माणूस, मुंबई हे आमचं प्राधान्याने क्रम असेल आणि या गोष्टी या महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी मुंबईच्या प्रश्नासाठी जे जे एकत्र येतील, उद्धव साहेब तर आणि राजसाहेब म्हणालेच आहेत की आम्ही एकत्र आलो तर आता कायमसाठी आलेलो आहोत। तर इतर पक्षांचं जे काय ते त्यांनी त्यांच्या भूमिका ते जाहीर करतील आणि त्यावेळी त्या विषयी आम्ही बोलू। मुळात प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आता जो काही कारभार चाललाय, म्हणजे गेल्या 11 वर्षामध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, हे जे त्यांची टॅगलाईन होती त्याच्यामध्ये मग महिला सुरक्षा, कुठं काय महिला सुरक्षांचं आहे, महिलांना 10,000 रुपये दिले होते, संपदा मुंडेंचं काय झालं, त्याच्यावरती काय झालं, तुम्ही रस्त्यांचे प्रश्न म्हणालात, तुम्ही रोजगारांचे प्रश्न म्हणालात, तुम्ही उद्योग बाहेर चाललेत, अशा अनेक गोष्टी आहेत। त्यामुळे या महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबई, महाराष्ट्र अस्मिता ह्या आमच्या ज्या अधिक्रमणे हे आहेत, तर त्याच्यासोबत या प्रश्नांसोबत मला वाटतं आम्ही जे असतील त्यांच्यासोबत असू। बाकी महाविकास आघाडीचा आम्ही भाग नाही, त्यामुळे तो प्रश्न त्याची उत्तरं काय मी देणार नाही। ठीक आहे। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत। अरुणजी, मवियाच्या नेत्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्यात, मनसेच्या नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली। आपण एक छोटीशी प्रतिक्रिया या संदर्भामध्ये द्या आणि आपण पुढच्या बातमीवरती पुन्हा जाणार आहोत। सिद्धेशजी, या सर्व प्रवक्त्यांची कीव करावीशी वाटते। आता ज्याप्रमाणे यांनी आपापली मतं मांडली, त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस आणि मराठी माणसाची अस्मिता याकरिता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आता हे एकत्र आहेतच कुठे, यांच्यात आपापसातच एकमेकाचे कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे आणि गेले 15 वर्ष हे मनसेवाले होते कुठे? अरुण सावंत, तुम्ही सत्तेत असताना काय तुमचे नेते सारखे दिल्लीला पळतायत? ते म्हणाले की आम्ही अरुण सावंत, तुमचे नेते दिल्लीला पळतायत, तेव्हा तुम्ही तुमचा आता पटेलला पक्ष पुन्हा कुठल्या मार्गावर आठवतो आणि खाण्यामध्ये व्यस्त असतात, तेव्हा तुम्हा तिघांनाही थोडीशी तरी जर चाड असेल तर तुम्ही अशा गोष्टी। अरुणजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा। अरुणजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा। हे तिघेही तुम्ही बोलत असताना शांत होते। आपण आपला मुद्दा पूर्ण करा, कारण प्रत्येकाला बोलण्याची संधी मी या ठिकाणी दिलेली आहे। मला पुढे सुद्धा जायचं, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे। तुमचे नेते पण सारखे दिल्लीला। सिद्धेशजी, मी जे सत्य बोललो ते तिन्ही प्रवक्त्यांच्या जिव्हारी लागलेलं आहे, याच्यावरही स्पष्ट होतं की खरोखर आपलं चुकतंय काहीतरी। आमच्या जिव्हारी नाही, तुमच्या कानाखाली लागलंय। तुमचा पक्ष आता लवकरच फुटेल ना, ते तुम्हाला जास्त जिव्हारी लागणार, त्याची काळजी घ्या। आमची चिंता नका करू, आम्ही आमची व्यवस्था एकदम घट्ट करून ठेवली आहे। तुम्ही तुमचं बघा, तुमच्या ठीक आहे। आगामी निवडणुकांच्या काळामध्ये नेमकं आता काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सर्व पक्षांच्या प्रवक्त्यांचे, कारण आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या या चॅनलसाठी दिलात आणि चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल।